ह्याच तऱ्हेने आम्ही निघालेलो आहे. चल गाडी निकाल, चल 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 जल्दी कर, गाडी निकाल. नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत रंकाळ्याच्या बॅक साईडला जिथे गार्डन आहे, तर आपण तिथे व्हिजिट करत आहोत. आम्ही दोघंही मस्तपैकी जात आहोत आणि थोडे माझे केसही खूप त्रास करत आहेत, वाऱ्याने फार उडत आहेत. तर आपण जात आहोत मोरेवाडीमधून आणि आपल्या डाव्या साईडलाच आता शांतिनिकेतन स्कूल दिसणार आहे आपल्याला, जे की खूपच हाय पेईंग आहे आणि जिथे मुलांना रोजच्या रोज वेगवेगळे युनिफॉर्म असतात आणि छान आहे तशी ही स्कूल. तर गाईज आपण पोचलेलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशनवरती, जिथे आपल्याला फिरायचं होतं. कोल्हापूर महानगरपालिका. रंकाळा तलाव हा कोल्हापूरचा वैभव आहे. तसेच तलाव परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. तरी नागरिकांना आता ते पुढचं त्यांनी सगळे वाचतील बाबा. तर आपण एंट्री घेतलेलो आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला आल्या दिसले की काही कॉलेजचे स्टुडंट आहेत जे त्यांच्या डान्सची प्रॅक्टिस करत आहेत. तर त्यांची मज्जा घ्यावी अशी विचार आलेला, पण नंतर आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे. तर आपण पुढे जाऊया. आणि इथून बघा आमच्या कोल्हापूरचा रंकाळा किती सुंदर आहे. मासे खाता माहित आहे मला, चोरून चोरून मासे खातेस नन्ना सांगता. हा माहित आहे मला. मग अंडे नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे. घेन काय हा मग हँडवेल काय मग कसं. तर इथे काही जण मासे मारी करत होते. मलाही मासा बघायची खूप इच्छा झालेली, तर मी त्या काकांना विचारावं असं विचार केले की मला मासा बघायचा आहे. फायनली त्या काकाने आम्हाला एक मासा बघायला दिला आणि आम्ही तो मासा लगेचच बघून पाण्यामध्ये सोडून दिला. अशा प्रकारे आम्ही त्या माशाला जीवनदान दिलं आणि आम्हाला खूप छान वाटलं की तो जिवंत राहिला. आणि ह्याच प्रकारे आम्ही पुढे निघालो. इथे व्ह्यू चांगला असल्यामुळे आम्ही इथे काही फोटोही काढले आणि स्लोमोमध्ये व्हिडिओजही केलेले आहेत. खूप छान वाटले आम्हाला आणि खूप छान व्हिडिओज आले. वाव. आणि इथून आम्हाला एक नावकाठी दिसली, तर आम्ही त्यांना हॅलो कोणी आहे का असं विचारून हात करत होतो. आणि इथं आम्हाला एक फ्लावर दिसलं जे की ॲस्ट्रिसीचं मेंबर होतं आणि इथं खूप छान पद्धतीनं पॉलिनेशन चालू होतं, ते पण जरा ऑब्झर्व केलं. आणि बघा किती छान दिसत आहे हे फ्लावर. आणि या अंकिता बघा, हिला फ्लावर तोड नको म्हणलं तरी तोडत आहे. काय गरज नसताना फ्लावर तोडून घेतली आणि बघा कसं ट्राय करत आहे लावायला. एवढ्या प्रेमानं ती फूल देत होती म्हणल्यानंतर ते मला घ्यावंच लागलं. हा भाग वेगळा आहे की नंतर तिने माझ्याकडनं ते फूल हिसकावून माघारी घेतलं, पण बघा किती प्रेमाने देत होती, त्यामुळे ते मला फूल घ्यावं लागलं. काका मस्तपैकी चालले होते त्यांच्या धुंदीत फिरत फिरत. आणि हे मला परत फ्लावर देण्याचं नाटकं करत होती. इट्स फॉर मी, इट्स नॉट फॉर यू, असं काहीतरी इंग्लिश बडबडत होती. मी तिला इग्नोर केला आणि पुढे निघालो आम्ही. काय
हे काय पिथो सिलेबियम डुल्सी म्हणजे आपली विलायती चिंच. आपल्या गावाकडे असते बघ. अंग्रेजी चिंच. आपल्या गावाकडे असते बघ विलायती चिंच. आता याला सध्या फ्लावरिंग मध्ये आता फ्लावर फ्रुट्स येतील. फ्रुट्स नसतात त्याला. फ्रुट्स काय मग ते फळ जे खाते विलायती चिंच तेच ते. त्याला फ्रूट कुठं म्हणतात? फ्रुट्स म्हणायचं त्याला. तुला बायोटेक्नॉलॉजी बॉटनी सगळं तुला शिकवायला पाहिजे तेव्हा तुला कळेल. फ्रुट्स असत. भात करायचा? कसला भात? पाला सोडून आणायचं हा. आणि ते छोटे छोटे भांडे असतात ना त्याच्यामध्ये ठेवायचं. असं उघडलं की भात तयार. ह्याचा भात काही खात होता का? डेलोनिक्स रेजियावर बसलाय. हे झाडाचं नाव काय? बॉगनवेलिया ग्लॅब्रा. काय नाव आहे? बॉगनवेलिया ग्लॅब्रा. पुढं वाच की. जुईसी निक्टेजेनेसी कागदी फुल. त्याची फॅमिली आहे निक्टेजेनेसी. तुझी फॅमिली कुठली आहे? तुझी फॅमिली काय आहे? आई आहे, बाबा आहे, सगळं. किंडे आधी फॅमिली म्हणजे चव्हाण आधी होती आणि लग्नानंतर आता तुझी गुंड झाली. तसं त्याची फॅमिली काय निक्टेजेनेसी. हे झाड आहे अल्स्टोनिया स्कोलेरिस अपोसायनेसिस म्हणजे सप्तपर्णी. सप्तपर्णी का म्हणतात आता ते जरा बघायला पाहिजे. राहायला लागले का रे तिकडं कुठं? तो किती एक झाड आहे पेसिओसा तामन फॅमिली लिथरेसी. ॲक्च्युली हे जे प्लांट आहे ना ते प्लांट आहे महाराष्ट्राचं राज्यफूल. आता सध्या हे फ्लावरिंगमध्ये नाही आहे. फ्लावर्स येऊन वाळून गेले त्याचे. पण हे जे प्लांट आहे ते लेजिस्ट्रोमिया स्पेसिओसा. ह्याची अजून एक स्पेसिस आहे ते लेजिस्ट्रोमिया रिजिनी म्हणून. ठीक आहे. ए बारीक हा बरोबर आहे. आता ना ओळखी. हा बरोबर आहे. हा पण चुकीच्या टायमिंगला आलो. सकाळी सकाळी यायला पाहिजे. हा इतक्या लांब. इकडं तोंडावर जर पडले दात फुटतील माझे. मग एक प्लांट आहे बघा मिलिंगटोनिया हॉर्टेन्सिस बिग्नोनियसीचं. त्याचं नाव आहे मराठीत बुचाचे झाड. आता हे झाड दिसतंय कसं बघा. हे शेंगावालं नाही हे वेगळं झाड आहे. आणि इथे आम्हाला एक कुत्रं भेटलं. त्याला वाटत होतं की आम्ही काहीतरी त्याला खायला घेऊन गेलोय. तो आमच्या मागे 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 येत होता. पण ह्यावेळेस तरी आम्ही काही घेऊन गेलो नव्हतो. पण नेक्स्ट टाइमला आम्ही नक्की त्याला काहीतरी खाण्यासाठी घेऊन जाईन. ते शेपूट कसे गोल 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 फिरवत आहे हेलिकॉप्टर सारखे. आणि तिथल्या छोट्याशा तलावात आम्हाला 2 बदक पोहताना दिसले. ते बघून आम्हाला खूप छान वाटलं. तिथलं पूर्ण दृश्य खूप छान होतं. गार्डनही एकदम मस्त वाटलं आम्हाला. आणि तितक्यात आम्हाला एक खारुताई दिसली. मी तिला पाहण्यासाठी तिच्या जवळ जात होते पण ती मला बघाली आणि अशी टुंटून 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 पळाली. आणि तिथे आम्हाला एक छोटंसं गणेश मंदिर दिसलं. आम्ही गणेशांना नमस्कार केलो, वंदन केलो आणि आम्ही तिथून पुढे निघालो. का रे बाबा का चाललायस? का चाललंय म्हणजे आता तुझ्यासोबत आम्हाला तिथे एक छोटासा मुलगा भेटला जो की त्याच्या आजीबरोबर आणि मम्मीसोबत फिरायला आला होता. तो खूप क्यूट होता आणि खूप बोलत होता. छान बोलत होता तो.
त्याला बघायचा होता मासा, तर मी त्याला म्हणलं की चल माझ्यासोबत, मी तुला मासा दाखवते. आणि आम्ही त्याला घेऊन गेलो आणि त्याला आम्ही मासा दाखवला. जिथे आम्ही पहिल्यांदा मासा बघितलो होतो येताना, आणि तो लगेच तयारी झाला आमच्यासोबत यायला. त्या काकांकडून मासा घेऊन आम्ही त्याला मासा दाखवला आणि परत तो मासा पाण्यामध्ये सोडून टाकला. अशा प्रकारे आम्ही आज 2 माशांना आम्ही जीवनदान दिलेलं आहे. तर इथं आपण आपल्या व्लॉगचं एंड करत आहोत. आणि माझा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक कमेंट करायचं विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय एव्हरीवन.